Good morning, students. Now, today's part of chemical thermodynamic is pressure volume work. Define pressure volume work or PV work. So, what is the definition of pressure volume work? Pressure volume work or PV work is defined as the work done when the system expands or contracts. The work done when the system expands or contracts against the external opposing force. It is known as pressure volume work. इथे सिस्टीम म्हणजे काय घेतलेलं आहे? गॅस इज अन सिस्टीम. गॅसला सिस्टीम म्हटलेलं आहे. मग परत बघा डेफिनेशन काय आहे. प्रेशर वॉल्यूम वर्क और पीवी वर्क इज डिफाइंड as the work done when the system, that is gas, expands or contracts against the external opposing force. अपोज करणाऱ्या फोर्सच्या अगेन्स्ट जो गॅस एक्सपांड होतो किंवा कॉम्प्रेस होतो. गॅस एक्सपांड किंवा कॉम्प्रेस झाल्यानंतर जे वर्क डन होतं त्याला म्हणतात प्रेशर वॉल्यूम वर्क. कोणाच्या अगेन्स्ट? अपोजिंग फोर्सच्या अगेन्स्ट. एक्सटर्नल अपोजिंग फोर्सच्या अगेन्स्ट जेव्हा गॅस एक्सपांड किंवा कॉन्ट्रॅक्ट्स होतो आणि त्यावेळेस जे वर्क डन होतं त्या वर्क डनला म्हणतात प्रेशर वॉल्यूम वर्क. ओके. So pressure volume work or PV work is defined as the work done when the gas expands or compress against the external opposing force. Okay. Now show that the product of pressure volume work is pressure volume is equal to work. Show that the product of pressure and volume is equal to the work. हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. Okay. Now in mechanics the work is the energy by which body is displaced. मेकॅनिक्समध्ये वर्कडन म्हणजे काय? वर्कडन म्हणजे एनर्जी. ज्या एनर्जीमुळे बॉडी काय होते? डिस्प्लेस होते. इन मेकॅनिक्स द वर्क इज द एनर्जी बाय विच बॉडी इज डिस्प्लेस थ्रू अ डिस्टन्स डी विथ अ फोर्स एफ. That is known as work. Okay. So thus work done W is equal to force into distance. This is the work done. काय म्हटलं इन मेकॅनिक्स? वर्क इज द एनर्जी बाय विच बॉडी इज डिस्प्लेस थ्रू अ डिस्टन्स डी विथ अ फोर्स एफ. दॅट मीन्स वर्क इज द प्रोडक्ट ऑफ फोर्स इंटू डिस्टन्स. सो दॅट्स डब्ल्यू इज इक्वल टू एफ इंटू डी. नाव प्रेशर पी इज द फोर्स पर युनिट एरिया. आपल्याला माहिती आहे प्रेशर पी इज इक्वल टू फोर्स पर युनिट एरिया. दॅट इज पी इज इक्वल टू एफ अपॉन ए. एरिया ए अँड व्हॉल्यूम व्ही कॅन बी एक्सप्रेस ॲज. एरिया ए आणि व्हॉल्यूम व्ही कसं एक्सप्रेस करतात बघा. ए इज इक्वल टू डिस्टन्स स्क्वेअर दॅट इज डी स्क्वेअर अँड व्हॉल्यूम इज इक्वल टू डी क्यूब. दॅट इज एरिया अँड व्हॉल्यूम. ए इज इक्वल टू डी स्क्वेअर अँड व्ही इज इक्वल टू डी क्यूब. नाउ देअरफॉर पी व्ही इज इक्वल टू पी व्ही. आपल्याला प्रेशर व्हॉल्यूम वर्क दाखवायचं आहे. प्रेशर व्हॉल्यूम इज प्रोडक्ट ऑफ प्रेशर व्हॉल्यूम इज इक्वल टू वर्क डन हे दाखवायचं. सो दॅट्स वाय पी व्ही इज इक्वल टू प्रोडक्ट ऑफ पी व्ही इज इक्वल टू पी मीन्स एफ अपॉन ए अँड व्ही जसं तसा घेतलेला आहे. आता व्ही आणि एची व्हॅल्यू इथे सबस्टिट्यूट केले. व्हॉट इज ए इज इक्वल टू डी स्क्वेअर अँड व्ही इज इक्वल टू डी क्यूब. सो देअरफॉर पी व्ही इज इक्वल टू एफ अपॉन ए इंटू व्ही दॅट इज इक्वल टू एफ upon d square into d cube. Okay, so d square will get cancelled. Finally it gives pv is equal to f into d and that is nothing but w. वरती दिलेला बघा w is equal to f into d. So this indicates that product of pressure and volume is equal to work. Okay, so this is the expression. Next one is explain pressure volume work with a neat and labeled diagram with respect to following chemical reaction. प्रेशर व्हॉल्यूम वर्क बघायचं आहे. मग पहिली रिॲक्शन दिलेली आहे त्या रिॲक्शनमध्ये एक्सपान्शन होतं आहे आणि दुसरी रिॲक्शन दिलेली आहे त्यामध्ये कॉम्प्रेशन होतं. पहिल्या रिॲक्शनमध्ये गॅस एक्सपांड होतो आणि दुसऱ्या रिॲक्शनमध्ये दुसरी रिॲक्शन खाली आहे ते आपण नंतर बघूया. दुसऱ्या रिॲक्शनमध्ये गॅस कॉम्प्रेस होतो. मग एक्सपान्शन होताना वर्क डन काय बघूया. प्रेशर व्हॉल्यूम वर्क काय बघूया. एक्सप्लेन पी व्ही वर्क विथ अ नीट लेबल्ड डायग्राम विथ रिस्पेक्ट टू फॉलोइंग केमिकल रिॲक्शन. पहिली दिलेली आहे डिकम्पोजिशन ऑफ हायड्रोजन पेरॉक्साईड. मग आता इथे डायग्राम दिलेला आहे बघा. कन्सिडर अ रिॲक्शन दिले आधी. कन्सिडर अ रिॲक्शन हायड्रोजन पेरॉक्साईड लिक्विड ऑन डिकम्पोजिशन इट प्रोड्युसेस वॉटर अँड डायऑक्सिजन दॅट इज O2. 2H2O2 gives 2H2 plus O2. मग आता इथे डायग्रामॅटिकली काय दाखवलं आहे बघा. रिॲक्शन होण्यापूर्वी व्हॉल्यूम किती आहे सिलेंडरमध्ये
कमी आहे व्हॉल्यूम, बरोबर आहे. पण रिॲक्शन झाल्यानंतर ऑक्सिजन गॅससुद्धा तयार झाला आणि ऑक्सिजन गॅस तयार झाल्यामुळे पिस्टन डिस्प्लेस झाला. डी या एवढ्या डिस्टन्सने पिस्टनवरती मूव्ह झाला आणि व्हॉल्यूम वाढलंय बघा, बरोबर आहे का. सो दिस इज डायग्रॅमॅटिकल रिप्रेझेंटेशन बिफोर रिॲक्शन अँड आफ्टर रिॲक्शन. मग आता बघूया इथे काय आहे एक्सप्लेनेशन पुढे. द गॅस प्रोड्यूस इन द अबो रिॲक्शन, आत्ता आपण सिलेंडर पाहिलं त्या रिॲक्शनमध्ये कुठली रिॲक्शन आहे, 2H2O2 गिव्स 2H2O प्लस O2. मग आता इथे गॅस कुठला तयार झाला, O2 गॅस तयार झाला. द गॅस प्रोड्यूस इन अबो रिॲक्शन पुशेस द पिस्टन अपवर्ड. जो गॅस तयार झाला त्यामुळे पिस्टन काय झाला, पुश झाला. कुठे गेला, पिस्टन वरती गेला. द गॅस प्रोड्यूस इन अबो रिॲक्शन पुशेस द पिस्टन अपवर्ड सो दॅट द मास इन द सराउंडिंग इज रेज्ड. ज्याच्यामुळे पिस्टन अपवर्डला पुश झाल्यामुळे सराउंडिंगचं मास वाढलं. द मास इन द सराउंडिंग इज रेज. इन लिफ्टिंग द मास, आणि जेव्हा हे मास लिफ्ट होतं त्यावेळेस इन लिफ्टिंग द मास द सिस्टीम लॉसेस एनर्जी. त्यावेळेस काय होतं, सिस्टीम एनर्जी लॉस करते आणि ती एनर्जी कुठे जाते, सराउंडिंगमध्ये. इन लिफ्टिंग द मास द सिस्टीम लॉसेस एनर्जी टू द सराउंडिंग और सिस्टीम परफॉर्म वर्क्स ऑन द सराउंडिंग. सिस्टीमने आता पिस्टनवरती गेला म्हणजे काय, सिस्टीमने वर्क डन केलं. कोणावरती वर्क डन केलं, सराउंडिंगवरती. परत एकदा बघा. द गॅस प्रोड्यूस इन अबोव रिॲक्शन pushes piston upward so that the mass in the surrounding is raised. In lifting the mass, the system loses energy to the surrounding or system perform work on the surrounding with no heat being transferred. With no heat being transferred, a loss of energy by the system is equal to work done by the system. With no heat being transferred, a loss of energy by the system is equal to work done by the system on surrounding, and this work done is known as pressure volume expansion work. आणि या वर्क डनला काय म्हणतात, प्रेशर व्हॉल्यूम एक्सपान्शन वर्क. ओके, सो दिस इज द फर्स्ट केस. नाउ सेकंड केस. पहिल्या केसमध्ये पिस्टन मूव्ह झाला कुठे, अपवर्ड डिरेक्शनने, त्यामुळे सराउंडिंगचं मास वाढलं आणि सराउंडिंगचं मास वाढल्यामुळे सिस्टीमने एनर्जी लॉस केली सराउंडिंगमध्ये, बरोबर आहे. आत्ता इथे काय होतं आहे, काय कॉम्प्रेशन होतं आहे, गॅसचं कॉम्प्रेशन. कुठली रिॲक्शन आहे बघा, रिॲक्शन बिटवीन NH3 अँड HCl गॅस, अमोनिया अँड हायड्रोजन क्लोराईड गॅस. Consider a reaction. NH3 gas plus HCl gas gives NH4Cl solid. गॅसपासून सॉलिड तयार झाला म्हणजे गॅस कॉम्प्रेस झाले आणि गॅस कॉम्प्रेस झाल्यामुळे सॉलिड तयार झाला. सो इन दिस रिॲक्शन बघा, सिलेंडरमध्ये बिफोर रिॲक्शन सिलेंडरचा व्हॉल्यूम जास्त आहे आणि रिॲक्शन झाल्यानंतर सिलेंडरचा व्हॉल्यूम कमी झाला का, अमोनियम क्लोराईड सॉलिड तयार झाला. ओके, सो ॲज द रिॲक्शन प्रोग्रेसेस, जशी रिॲक्शन प्रोग्रेस होते, रिॲक्शनचा प्रोग्रेस होतो त्यावेळेस काय होतं बघा, ॲज द रिॲक्शन प्रोग्रेसेस द गॅसेस आर कन्झ्युम. जशी रिॲक्शन होते तशी गॅसेस काय होतात, कन्झ्युम होतात, रिझल्टिंग इन अ डिक्रीज ऑफ व्हॉल्यूम. ज्याच्यामुळे गॅस कन्झ्युम झाल्यामुळे व्हॉल्यूम काय होतो, डिक्रीज होतो. ॲज द रिॲक्शन प्रोग्रेसेस द गॅसेस आर कन्झ्युम रिझल्टिंग इन अ डिक्रीज ऑफ व्हॉल्यूम. द पिस्टन मूव्स डाऊन. आणि गॅस कॉम्प्रेस झाल्यामुळे पिस्टन कुठे येईल, खाली येईल. डिक्रीज इन द हाईट ऑफ द पिस्टन, ज्याच्यामुळे पिस्टनची हाईटसुद्धा काय होते, डिक्रीज होते. इन द प्रोसेस द सराउंडिंग लॉसेस एनर्जी टू द सिस्टीम. मग या प्रोसेसमध्ये गॅस कॉम्प्रेस झाल्यामुळे सराउंडिंग एनर्जी लॉस करते. कुठे लॉस करते, सिस्टीममध्ये. इन दिस प्रोसेस द सराउंडिंग लॉस एनर्जी टू द सिस्टीम अँड परफॉर्म वर्क्स. सराउंडिंगने एनर्जी लॉस केली कुठे, सिस्टीममध्ये, आणि त्यामुळे सराउंडिंगने वर्डन केलं कोणावरती, सिस्टीमवरती. In this process, the surrounding loses energy to the system and perform work on the system. Surrounding perform works on the system. If no heat transfer occurs, if no heat transfer occurs, work done by the surrounding is equal to gain in energy by the system. If no heat transfer occurs, समजा कुठलीही हीट ट्रान्सफर होत नसेल, इफ नो हीट ट्रान्सफर ऑकर्स, वर्क डन बाय द सराउंडिंग इज इक्वल टू गेन इन एनर्जी बाय द सिस्टीम, अँड दिस वर्क इज नोन ॲज प्रेशर व्हॉल्यूम कॉन्ट्रॅक्शन वर्क. या वर्क डनला काय म्हणतात, PV कॉन्ट्रॅक्शन वर्क. ओके, सो दिस इज द सेकंड केस. नाउ नेक्स्ट वन, व्हॉट इज हीट? What is the definition of heat?
हीट इज अ फॉर्म ऑफ एनर्जी. हीट कुठल्या फॉर्ममध्ये असते? एनर्जी. हीट इज अ फॉर्म ऑफ एनर्जी बाय विच द सिस्टीम एक्सचेंजेस एनर्जी विथ इट्स सराउंडिंग. ज्याच्यामध्ये सिस्टीम एक्सचेंज करते काय? एनर्जी. कोणाबरोबर? सराउंडिंग बरोबर. हीट इज अ फॉर्म ऑफ एनर्जी बाय विच द सिस्टीम एक्सचेंजेस एनर्जी विथ इट्स सराउंडिंग, दॅट इज नोन ॲज हीट. ओके. आता साइन कन्व्हेन्शन बघा, इम्पॉर्टंट पार्ट आहे प्रॉब्लेम सोडवताना. हा पार्ट तुम्हाला महत्त्वाचा आहे, हा लक्षात ठेवणं महत्त्वाचं आहे. क्वेश्चन असा विचारणार नाहीत, पण प्रॉब्लेम सॉल्व करताना पुढे भरपूर प्रॉब्लेम्स आहेत. ते प्रॉब्लेम सॉल्व करताना इथे साइन कन्व्हेन्शन लक्षात ठेवायचं. वर्क डन पॉझिटिव्ह केव्हा येतो? वर्क डन नेगेटिव्ह केव्हा येतो? क्यू म्हणजे हीट, हीट ॲब्झॉर्ब और हीट लॉस. हीट पॉझिटिव्ह केव्हा येते आणि हीट नेगेटिव्ह केव्हा येते, त्याचे सायन्स लक्षात ठेवायचे. मग काय बघा, 4च पॉईंट आहेत. ते 4 पॉईंट लक्षात ठेवले तर बऱ्याचशा गोष्टी तुमच्या क्लिअर होतील. एनर्जी एंटर्स इंटू द सिस्टीम. ज्या वेळेस एनर्जी सिस्टीममध्ये एंटर करते, कुठून? सराउंडिंगमधून सिस्टीममध्ये एनर्जी येते. एनर्जी एंटर्स इंटू द सिस्टीम फ्रॉम सराउंडिंग हॅज पॉझिटिव्ह व्हॅल्यू. एनर्जीची व्हॅल्यू पॉझिटिव्ह केव्हा असते? जेव्हा सिस्टीममध्ये एनर्जी एंटर करते. कुठून? सराउंडिंगमधून सिस्टीममध्ये एनर्जी एंटर करते, त्यावेळेस त्याची व्हॅल्यू कशी असते? पॉझिटिव्ह. मग एनर्जी नेगेटिव्ह केव्हा असते? वाईल एनर्जी रिमूव्ड फ्रॉम द सिस्टीम. ज्यावेळेस सिस्टीम एनर्जी लॉस करते, रिमूव्ह करते, वाईल एनर्जी रिमूव्ड फ्रॉम द सिस्टीम इन टू द सराउंडिंग हॅज नेगेटिव्ह व्हॅल्यू. त्यावेळेस त्याची व्हॅल्यू कशी असते? नेगेटिव्ह. मग आता 4 केसेस बघा. क्यू म्हणजे हीट. मग हीट क्यू पॉझिटिव्ह केव्हा येईल? जर हीट ॲब्झॉर्ब करत असेल सिस्टीम. हीट इज ॲब्झॉर्ब बाय द सिस्टीम फ्रॉम सराउंडिंग. एखादी सिस्टीम, समजा सिलेंडरमध्ये गॅस भरलेला आहे, त्या गॅसने जर हीट ॲब्झॉर्ब केली, कुठून? सराउंडिंगमधून, तर क्यूची व्हॅल्यू कशी येते? पॉझिटिव्ह. म्हणजेच when Q is positive, heat is absorbed by the system from surrounding, then Q is positive. मग Q नेगेटिव्ह केव्हा येईल? Heat is released by the system to the surrounding, then Q will be negative. दोन व्हॅल्यू कळल्या का बघा? Q पॉझिटिव्ह केव्हा असेल? Heat is absorbed by the system from surrounding, then Q will be positive, and heat is released by the system to the surrounding, then Q will be नेगेटिव्ह. हीट ॲब्झॉर्ब होत असेल तर क्यू पॉझिटिव्ह, आणि हीट रिलीज होत असेल तर क्यू नेगेटिव्ह. आता वर्क डन पॉझिटिव्ह केव्हा येतं बघा? जर गॅस कॉम्प्रेस होत असेल तर वर्क डन पॉझिटिव्ह. दिलेला गॅस जर कॉम्प्रेस होत असेल तर वर्क डन पॉझिटिव्ह. आणि जर सिस्टीममध्ये असलेला गॅस जर एक्सपांड होत असेल, गॅसचं एक्सपान्शन होत असेल तर वर्क डन नेगेटिव्ह येतं, आणि गॅसचं कॉम्प्रेशन होत असेल तर वर्क डन कसं येतं? पॉझिटिव्ह. मग गॅस एक्सपांड केव्हा होतं? कोण कोणावरती वर्क डन करतं एक्सपान्शन झाल्यानंतर? एक्सपान्शन ज्यावेळेस होतं, पहिला आधी पॉझिटिव्ह सांगतो. कॉम्प्रेशन ज्यावेळेस गॅस कॉम्प्रेस होतो, त्यावेळेस वर्क डन कोण करतं? सराउंडिंग सिस्टीमवरती वर्क डन करतं. काय बोलतोय? व्यवस्थित आहे का? हा महत्त्वाचा पार्ट आहे. क्यू पॉझिटिव्ह क्यू नेगेटिव्ह सोपा पार्ट होता, ते व्यवस्थित कळलं. जर सिस्टीम हीट ॲब्झॉर्ब करत असेल सराउंडिंगमधून तर क्यू पॉझिटिव्ह, आणि जर सिस्टीम हीट रिलीज करत असेल सराउंडिंगमध्ये तर क्यू नेगेटिव्ह. ओके. आता वर्क डन पॉझिटिव्ह केव्हा बघा? जर सिस्टीम वर्क डन करत असेल सराउंडिंगवर, जर सिस्टीम वर्क डन करत असेल कोणावरती? सराउंडिंगवर, त्यावेळेस वर्क डन नेगेटिव्ह येतं. आणि ज्यावेळेस सराउंडिंग सिस्टीमवरती वर्क डन करतं त्यावेळेस वर्क डन पॉझिटिव्ह येतं. बघा परत एकदा, ज्यावेळेस सिस्टीम सराउंडिंगवरती वर्क डन करतं त्यावेळेस गॅस एक्सपांड होतो. दिलेला गॅस जर एक्सपांड होत असेल म्हणजे काय? सिस्टीम सराउंडिंगवरती वर्क डन करतं म्हणजेच गॅस एक्सपांड होतं, त्यावेळेस वर्क डन निगेटिव्ह येतो. आणि ज्यावेळेस सराउंडिंग सिस्टीमवरती वर्क डन करतं म्हणजेच गॅस कॉम्प्रेस होतो, त्यावेळेस वर्क डन कसा असतो? पॉझिटिव्ह. मग बघा इथे काय दिलेलं आहे? व्हॅन वर्क इज पॉझिटिव्ह. पॉझिटिव्ह केव्हा येईल बघा? वर्क इज डन ऑन द सिस्टीम बाय सराउंडिंग, म्हणजेच कॉम्प्रेशन ऑफ गॅस, त्यावेळेस वर्क डन कसा येतो? पॉझिटिव्ह. परत बघा, वर्क इज डन ऑन द सिस्टीम बाय सराउंडिंग म्हणजेच कॉम्प्रेशन ऑफ गॅस, देन वर्क डन विल बी पॉझिटिव्ह. मग निगेटिव्ह केव्हा येतं? व्हॅन वर्क इज डन बाय द सिस्टीम ऑन सराउंडिंग म्हणजेच गॅस काय होतो? एक्सपांड होतो, त्यावेळेस वर्क डन कसं येतं? निगेटिव्ह. ओके. सो दिस इज वर्क डन साइन कन्व्हेन्शन्स फॉर वर्क डन अँड हीट. ओके. पुढचा पार्ट बघा. हे 4 साइन कन्व्हेन्शन लक्षात ठेवा. परत एकदा रिपीट, मी सारखं रिपीट करतोय. प्रॉब्लेम सोडवताना तुम्हालाच प्रॉब्लेम येईल मग, कारण
प्रॉब्लेम्स विचारतात आणि हे साइन कन्व्हेन्शन लक्षात नसल्यामुळे तो दिलेला प्रॉब्लेम चुकतो आणि तुम्ही प्रॉब्लेममध्ये येता मग. आलं लक्षात? त्यामुळे बघा खाली काय दिलेलं आहे, इथे आहे, सॉरी, आता पुढचा क्वेश्चन आहे, डिराइव द एक्सप्रेशन फॉर पी व्ही वर्क. प्रेशर व्हॉल्यूम वर्कचं एक्सप्रेशन बघायचं इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. याच्या आधीसुद्धा आपण प्रेशर व्हॉल्यूम, प्रॉडक्ट ऑफ प्रेशर अँड व्हॉल्यूम इज इक्वल टू वर्क, हे डेरिवेशन सुरुवातीलाच आजच्या लेक्चरच्या सुरुवातीलाच पहिलं प्रेशर व्हॉल्यूम वर्क. ओके, आता पुढचा क्वेश्चन आहे, डिराइव द एक्सप्रेशन फॉर पी व्ही वर्क और शो दॅट डब्ल्यू इज इक्वल टू मायनस पी एक्सटर्नल इंटू ब्रॅकेट V2 मायनस V1. इम्पॉर्टंट आहे, 2 मार्कला हे डेरिवेशन विचारतील. मग आता बघा, प्रेशर व्हॉल्यूम वर्क काय दिलं आहे, सिलेंडर दिलेला आहे, त्या सिलेंडरमध्ये गॅस घेतलेला आहे. ओके, सिलेंडरमध्ये गॅस घेतल्यानंतर त्या गॅसचा प्रेशर किती घेतला आहे, गॅसचा प्रेशर किती आहे P, टेम्परेचर T असताना गॅसचा प्रेशर किती आहे P. ओके, इनिशियल व्हॉल्यूम त्या गॅसचा किती आहे V1. ओके, त्या सिलेंडरवरती एक पिस्टन बसवलेला आहे, कसा, फ्रिक्शनलेस रिजिड मुवेबल पिस्टन बसवलेला आहे आणि पिस्टनचा एरिया किती आहे A. आता पिस्टन बसवल्यानंतर त्या सिलेंडरमध्ये असलेला गॅस काय होईल, एक्सपांड, आणि एक्सपांड झाल्यामुळे तो पिस्टन वरती येईल, डिस्प्लेस होईल. किती डिस्टन्सने डिस्प्लेस होईल, D एवढ्या डिस्टन्सने डिस्प्लेस होईल अगेन्स्ट एक्सटर्नल अपोजिंग फोर्स. बरोबर आहे. मग आता इथे एक्सप्लेनेशन मी तुम्हाला डायग्राम दिले, त्याचं एक्सप्लेनेशन सांगितलेलं आहे. मग एक्झॅक्टली काय दिले बघा इथे, कन्सिडर अ सर्टन अमाऊंट ऑफ गॅस, कन्सिडर अ सर्टन अमाऊंट ऑफ गॅस ॲट कॉन्स्टंट प्रेशर P. त्या गॅसचा प्रेशर किती आहे P. कन्सिडर अ सर्टन अमाऊंट ऑफ गॅस ॲट अ कॉन्स्टंट प्रेशर P इज एनक्लोज इन अ सिलेंडर fitted with a frictionless rigid movable piston of area A. त्या पिस्टनचा एरिया किती आहे A. लेट इनिशियल व्हॉल्यूम ऑफ द गॅस बी V1. V1 काय आहे, गॅसचा इनिशियल व्हॉल्यूम प्रेशर P असताना त्या गॅसचा व्हॉल्यूम किती आहे V1, दॅट इज इनिशियल व्हॉल्यूम. लेट इनिशियल व्हॉल्यूम ऑफ द गॅस बी V1 ॲट टेम्परेचर T. ऑन एक्सपान्शन, आता काय होतं, त्या सिलेंडरमधला गॅस एक्सपांड होतो आणि एक्सपांड झाल्यानंतर काय होतं का, ऑन एक्सपान्शन द फोर्स एक्झर्टेड बाय अ गॅस. एक्सपान्शन झालं म्हणजे गॅसने फोर्स एक्झर्ट केला. बरोबर आहे, गॅसने फोर्स एक्झर्ट केला आणि तो फोर्स कुणाचा एवढा असतो, दिस फोर्स इज द प्रॉडक्ट ऑफ एक्सटर्नल प्रेशर इंटू एरिया. बघा सेकंड पॉईंट काय आहे, ऑन एक्सपान्शन द फोर्स, on expansion the force exerted by a gas is equal to the area of the piston multiplied by pressure with which the gas pushes against piston. म्हणजेच एक्सपान्शन झाल्यानंतर जो फोर्स एक्झर्ट होतो तो फोर्स कोणाचा प्रॉडक्ट आहे, प्रेशर इंटू एरिया ऑफ पिस्टन. So the force exerted by a gas is equal to the area of the piston multiplied by pressure with which the gas pushes against piston. This pressure is equal in magnitude. हा जो प्रेशर आहे त्याचं मॅग्निट्यूड कसं असतं, इक्वल. व्हॅल्यू कशी असते, मॅग्निट्यूड मीन्स व्हॅल्यू. दिस प्रेशर इज इक्वल इन मॅग्निट्यूड अँड अपोजिट इन साईन. पण त्याची साईन कशी असते, या प्रेशर अपोज करणारा जो प्रेशर आहे त्याची साईन कशी असते, अपोजिट असते. ओके, सो दिस प्रेशर इज इक्वल इन मॅग्निट्यूड अँड अपोजिट इन साईन अँड हॅज इट्स व्हॅल्यू, आणि त्याची व्हॅल्यू काय असते, मायनस पी एक्सटर्नल. दस F इज इक्वल टू, दॅट इज फोर्स, F is equal to minus P external into A. A means area of piston and P external means external opposing pressure, where P external is the external atmospheric pressure. P external is the external atmospheric pressure. Okay. Now third point, if the piston moves, ज्यावेळी piston moves होत असेल, if the piston moves out at a distance D. If the piston moves out at a distance D, then the amount of work, piston move झाला म्हणजे काय झालं, वर्क डन झालं. If the piston moves out at a distance D, then the amount of work done is equal to the force multiplied by distance. Piston move झालं म्हणजे वर्क डन झालं आणि वर्क डन म्हणजेच इट इज द प्रोडक्ट ऑफ फोर्स इंटू डिस्टन्स. ओके, सो दॅट इज W इज इक्वल टू F इंटू D. कॉल इट आज इक्वेशन नंबर 2. वरचं इक्वेशन आहे त्याला म्हटलं 1 आणि हे इक्वेशन W इज इक्वल टू F इंटू D, इट इज इक्वेशन नंबर 2. सबस्टिट्यूटिंग इक्वेशन 1 इन इक्वेशन 2 गिव्स
आता काय करतो, इक्वेशन 1ला इक्वेशन 2मध्ये सबस्टिट्यूट करतो. सबस्टिट्यूटिंग इक्वेशन 1 इन इक्वेशन 2 वी गेट W इज इक्वल टू मायनस पी एक्सटर्नल इंटू ए इंटू डी. ओके, W इज इक्वल टू मायनस पी एक्सटर्नल इंटू ए इंटू डी. ओके, सो दॅट इज इक्वेशन नंबर 3. द प्रोडक्ट ऑफ एरिया ऑफ द पिस्टन अँड डिस्टन्स, हा जो एरिया आणि डी हा जो प्रॉडक्ट आहे, दिस प्रॉडक्ट इज नथिंग बट चेंज इन वॉल्यूम. The product area and distance is nothing but change in volume, that is volume change. The product of area of the piston and distance it moves is the volume change, that is delta V in the system. So delta V is equal to A into D. याला म्हटलं equation number 4. Now combining equation 3 and 4 we get. Equation 3 and 4 ला combine केल्यानंतर काय मिळेल बघा. Combining equation 3 and 4 we get, that is W is equal to मायनस पी एक्सटर्नल इंटू डेल्टा व्ही. मग डेल्टा व्हीचा अर्थ काय, डेल्टा व्ही इज चेंज इन वॉल्यूम अँड चेंज इन वॉल्यूम इज नथिंग बट V2 मायनस V1. फायनली W इज इक्वल टू मायनस पी एक्सटर्नल इंटू V2 मायनस V1 वेअर V2 इज द फायनल वॉल्यूम ऑफ गॅस. V1 काय होतं, इनिशियल वॉल्यूम ऑफ गॅस ॲट टेम्परेचर T अँड V2 इज द फायनल वॉल्यूम ऑफ द गॅस. ओके, सो दिस इज द एक्सप्रेशन. इम्पॉर्टंट आहे, 2 मार्क विचारतील विथ डायग्रॅम सुद्धा तुम्हाला काढायची आहे. नाव एनरिच युअर नॉलेज. आत्ताच आपण साइन कन्व्हेन्शन पाहिलं, इथे सुद्धा वर्क डन पॉझिटिव्ह अँड निगेटिव्ह किंवा इथं ते इथे सुद्धा सांगितलेलं बघा. व्हॅन द गॅस एक्सपांड्स, मागाशीच बोललो मी, व्हॅन द गॅस एक्सपांड्स वर्क इज डन. जेव्हा गॅस एक्सपांड होतो त्यावेळेस वर्क डन होतं. ते वर्क डन कोण करतं, व्हेन द गॅस एक्सपांड्स वर्क इज डन बाय द सिस्टीम ऑन द सराउंडिंग. मग या केसमध्ये काय होतं, ज्यावेळेस वर्क डन सिस्टीम सराउंडिंगवरती वर्क डन करते त्यावेळेस V2 इज ग्रेटर दॅन V1. इन दिस केस V2 इज ग्रेटर दॅन V1 अँड W इज नेगेटिव्ह. त्यावेळेस W कसा येतो, नेगेटिव्ह. आणि सेकंड केस बघा, व्हेन द गॅस इज कॉम्प्रेस्ड वर्क इज डन ऑन द सिस्टीम बाय द सराउंडिंग. When the gas is compressed, work is done on the system by the surrounding. In this case, V2 is less than V1. या केसमध्ये V2 कसा असतो, लहान असतो कोणापेक्षा, V1 पेक्षा. इन दिस केस V2 इज लेस दॅन V1 अँड W इज पॉझिटिव्ह. म्हणजे गॅस एक्सपांड होत असेल तर वर्क डन निगेटिव्ह आणि गॅस कॉम्प्रेस होत असेल तर वर्क डन पॉझिटिव्ह. ओके, पुढचा क्वेश्चन बघा. नो वर्क इज इन्वॉल्व्ड इन अन एक्सपान्शन ऑफ गॅस इन व्हॅक्यूम. जर व्हॅक्यूममध्ये, व्हॅक्यूम म्हणजे जिथे हवा नसेल तिथे, व्हॅक्यूममध्ये जर गॅस एक्सपांड झाला तर तिथला वर्क डन कसा असतो, 0 असतो. हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. नो वर्क इज इन्वॉल्व्ड, व्हॅक्यूममध्ये कुठलंही वर्क डन होत नाही. बरोबर आहे का, म्हणजे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे नो वर्क इज इन्वॉल्व्ड इन अन एक्सपान्शन ऑफ गॅस इन व्हॅक्यूम ऑर एक्सप्लेन वर्क डन इन फ्री एक्सपान्शन. वर्क डन इन फ्री एक्सपान्शन, फ्री एक्सपान्शनमध्ये होणारं वर्क डन काय ते एक्सप्लेन करा. परत क्वेश्चन समजावून घ्या, क्वेश्चन दिलेला आहे ते. मग आता व्हॅक्यूममध्ये वर्क डन 0 का होतं बघा, कारण व्हॅक्यूममध्ये अपोज करणारा प्रेशर, अपोज करणारा फोर्स 0 असतो. म्हणजे पी एक्सटर्नल 0 असतो आणि पी एक्सटर्नल जर 0 असेल तर प्रॉडक्ट ऑफ पी एक्सटर्नल इंटू डेल्टा व्ही पण काय येईल, 0. सो फ्री एक्सपान्शन मीन्स एक्सपान्शन अगेन्स्ट 0 अपोजिंग फोर्स. फ्री एक्सपान्शन म्हणजे अपोज करणारा फोर्स कसा, 0. फ्री एक्सपान्शन मीन्स एक्सपान्शन अगेन्स्ट 0 अपोजिंग फोर्स. सच एक्सपान्शन ऑकर्स इन व्हॅक्यूम. आणि अशा प्रकारचं एक्सपान्शन कुठे होतं, व्हॅक्यूममध्ये. ओके, सच एक्सपान्शन ऑकर्स इन व्हॅक्यूम. वेन द गॅस एक्सपांड्स इन व्हॅक्यूम, ज्यावेळेस गॅस व्हॅक्यूममध्ये एक्सपांड होतो त्यावेळेस अपोज करणारा फोर्स नसतो. व्हेन द गॅस एक्सपांड्स इन व्हॅक्यूम देर इज नो अपोजिंग फोर्स, दॅट इज पी एक्सटर्नल इज इक्वल टू 0. म्हणजेच एक्सटर्नल प्रेशर कसा असतो, 0. देअरफॉर द वर्क डन बाय अ सिस्टम ड्युरिंग सच एक्सपान्शन इज, द वर्क डन बाय अ सिस्टम ड्युरिंग सच एक्सपान्शन इज W इज इक्वल टू मायनस पी एक्सटर्नल डेल्टा व्ही अँड दिस प्रोडक्ट इज इक्वल टू 0. का, पी एक्सटर्नल 0 आहे त्यामुळे पी एक्सटर्नल इंटू डेल्टा व्ही पण काय येईल, 0 येईल. सो दिस इज फ्री एक्सपान्शन. दस नो वर्क इज डन वेन द गॅस एक्सपांड्स इन व्हॅक्यूम. त्यामुळे ज्यावेळेस गॅस व्हॅक्यूममध्ये एक्सपांड होतं त्यावेळेस वर्क डन होत नाही. ओके, आता पुढे काही व्हॅल्यूज दिलेल्या आहेत, त्या व्हॅल्यूज बघा आणि व्हॅल्यूज बघितल्यानंतर
युनिट दिलेले आहेत, युनिट ऑफ एनर्जी अँड वर्क. मग आपल्याला प्रॉब्लेम सॉल्व्ह करताना ही युनिटचं कन्व्हर्जन कसं करायचं आहे, जूलचं कन्व्हर्जन पास्कल मीटर क्यूबमध्ये, पास्कलचं कन्व्हर्जन किलोग्रॅम पर मीटर पर सेकंड स्क्वेअरमध्ये, बारचं कन्व्हर्जन पास्कलमध्ये, डेसिमीटर क्यूब बारचं कन्व्हर्जन जूलमध्ये, सेंटीमीटर क्युबिक सेंटीमीटरचं मीटर क्यूबमध्ये, डेसिमीटर क्यूबचं मीटर क्यूबमध्ये कसं कन्व्हर्जन करायचं, ह्या सगळ्या व्हॅल्यू दिलेल्या आहेत. त्या तुम्हाला पाठ कराव्या लागतील. ह्या व्हॅल्यूज तुम्हाला पाठ करायच्या, त्या बघा दिलेल्या आहेत. ओके, नाव एक्सप्लेन द कन्सेप्ट ऑफ मॅक्सिमम वर्क. मॅक्सिमम वर्क हा कन्सेप्ट एक्सप्लेन करायचा आहे. त्यानंतर एक्सप्रेशन दिलेलं आहे, ते आपण एक्सप्रेशन नंतर बघूया. आता मॅक्सिमम वर्क इम्पॉर्टंट नाही आहे, मॅक्सिमम वर्क कन्सेप्ट हा इम्पॉर्टंट नाही, पण खालचा हा जो क्वेश्चन आहे ना, हा क्वेश्चन इम्पॉर्टंट आहे. हा जो क्वेश्चन दिलेला आहे हा इम्पॉर्टंट आहे, हा इम्पॉर्टंट नाही. तो विचारला ना कन्सेप्ट ऑफ मॅक्सिमम वर्क, पण ते हा कन्सेप्ट जर लक्षात ठेवला तर तुम्हाला डेरिव्हेशन लक्षात येईल. ओके, त्यामुळे तो लक्षात ठेवा. बघा, एक्सप्लेन द कन्सेप्ट ऑफ मॅक्सिमम वर्क. ह्या वरच्या व्हॅल्यूज तुम्हाला पाठ करायच्या आहेत. प्रॉब्लेम सॉल्व्ह करताना तुम्हाला कोणी सांगणार नाही त्या व्हॅल्यू, त्याची व्हॅल्यू काय, त्याचं युनिट काय हे सांगणार नाही, त्यामुळे हे पाठच करायचं आहे. एक्सप्लेन द कन्सेप्ट ऑफ मॅक्सिमम वर्क. ओके, मॅक्सिमम वर्क. द इक्वेशन, आत्ताच इक्वेशन पाहिलं आपण काय, W इज इक्वल टू मायनस पी एक्सटर्नल डेल्टा व्ही. द इक्वेशन W इज इक्वल टू मायनस पी एक्सटर्नल डेल्टा व्ही शोज द अमाऊंट ऑफ वर्क परफॉर्म बाय अ सिस्टीम इज गवर्न बाय द अपोजिंग फोर्स पी एक्सटर्नल. हे वर्कडन जे झालेलं आहे, कुणी वर्कडन केलं, सिस्टीमने. ते कशामुळे झालं, अपोजिंग फोर्समुळे. द इक्वेशन W इज इक्वल टू मायनस पी एक्सटर्नल डेल्टा व्ही शोज द अमाऊंट ऑफ वर्क performed by a system is governed by the opposing force P external. Opposing force P external. Larger the opposing force, जर दिलेला अपोज करणारा फोर्स लार्ज असेल, लार्जर द अपोजिंग फोर्स मोर वर्क इज डन बाय द सिस्टीम. जर अपोज करणारा फोर्स लार्ज असेल तर सिस्टीम जे वर्कडन करतात ते वर्कडन सुद्धा कसं येतं, जास्त येतं. लार्जर द अपोजिंग फोर्स, larger the opposing force, more work is done by the system. If the opposing force is zero, जर अपोज करणारा फोर्स 0 असेल तर वर्क डन होत नाही. आत्ताच पाहिलं आपण फ्री एक्सपान्शनमध्ये. इफ द अपोजिंग फोर्स इज 0, नो वर्क इज इन्वॉल्व्ड, कुठलंही वर्क होत नाही. विथ अन इन्क्रीजिंग ऑफ अपोजिंग फोर्स, जर अपोजिंग फोर्स इन्क्रीज केला, विथ अन इन्क्रीज ऑफ द अपोजिंग फोर्स फ्रॉम 0, मोर वर्क विल बी नीडेड बाय द सिस्टीम. जर 0पासून वर्क अपोज करणारा फोर्स इन्क्रीज करत गेलो तर काय होतं, मोर वर्क विल बी नीडेड बाय द सिस्टीम. वेन द अपोजिंग फोर्स रिचेस इट्स मॅक्सिमम, जर अपोज करणारा फोर्स मॅक्सिमम क्वांटिटीला रीच झाला, वेन द अपोजिंग फोर्स रिचेस इट्स मॅक्सिमम द सिस्टीम परफॉर्म्स मॅक्सिमम वर्क. त्यावेळेस जर अपोज करणारा फोर्स मॅक्सिमम असेल तर सिस्टीमसुद्धा वर्क डन कसं करेल, मॅक्सिमम. द सिस्टीम परफॉर्म्स मॅक्सिमम वर्क. With an opposing force being greatest, more efforts would be needed to overcome it. जर अपोज करणारा फोर्स कसा असेल, ग्रेटेस्ट असेल, तर तो फोर्स ओव्हरकम करण्यासाठी जास्त एफर्ट्स लागतात. ओके, सो दॅट इज विथ अन अपोजिंग फोर्स बिंग ग्रेटेस्ट, मोर एफर्ट्स वुड बी नीडेड टू ओव्हरकम इट. दस when the opposing force P external becomes greater, when the opposing force P external becomes greater than the driving force P. ड्रायव्हिंग फोर्स म्हणजे गॅसचा फोर्स. अपोजिंग फोर्स म्हणजे पिस्टनवरती दिलेला फोर्स, त्याला म्हणतात अपोजिंग फोर्स, आणि त्याला कशाने इंडिकेट करतात, पी एक्सटर्नल. आणि ड्रायव्हिंग फोर्स म्हणजे गॅसने प्रोड्यूस केलेला फोर्स. वेन द अपोजिंग फोर्स पी एक्सटर्नल बिकम्स greater than the driving force P, the process gets reverse. त्यावेळेस ती प्रोसेस कशी होते, रिव्हर्स होते, रिव्हर्सिबल प्रोसेस होते, रिव्हर्स. इफ द प्रेशर P ऑफ द गॅस, जर दिलेला गॅसचा प्रेशर इज डिफर फ्रॉम P एक्सटर्नल बाय अ क्वांटिटी डेल्टा P. जर गॅसचा प्रेशर, इफ द प्रेशर P ऑफ द गॅस डिफर्स फ्रॉम एक्सटर्नल प्रेशर P एक्सटर्नल बाय अ क्वांटिटी डेल्टा P, then P minus P external is equal to delta P.
हा जो डिफरन्स आहे ना, हा डिफरन्स कसा आहे, इन्फिनिटेसिमल स्मॉल डिफरन्स आहे. सो पी मायनस पी एक्सटर्नल इज इक्वल टू डेल्टा पी. देअरफॉर पी एक्सटर्नल इज इक्वल टू, पी एक्सटर्नल काय येईल, पी एक्सटर्नल इज इक्वल टू पी मायनस डेल्टा पी. पी एक्सटर्नल इज इक्वल टू पी मायनस डेल्टा पी. दस द इक्वेशन, मग पुढचं इक्वेशन, वरचं इक्वेशन, विच इक्वेशन, दस दिस इक्वेशन, this equation becomes, thus the equation W is equal to minus P external delta V becomes, W is equal to minus P external. What is the value of P external? P external is nothing but P minus delta P. So therefore W is equal to minus P external. W is equal to minus into bracket, sorry, W is equal to minus into bracket P minus delta P into delta V. फक्त इथं कुठली व्हॅल्यू टाकले, पी एक्सटर्नलची व्हॅल्यू इथे आहे जी, ती व्हॅल्यू इथे टाकलेली आपण. ओके, सो दॅट इज वर्क डन. द वर्क डन डब्ल्यू वुड बी मॅक्सिमम. यावेळेस काय होईल, वर्क डन कसं होईल, मॅक्सिमम. द वर्क डन डब्ल्यू वुड बी मॅक्सिमम व्हॅन डेल्टा पी इज स्मॉलेस्ट. जर डेल्टा पी कसा असेल, इन्फिनिटेसिमल व्हेरी व्हेरी स्मॉल. द वर्क डन डब्ल्यू वुड बी मॅक्सिमम व्हॅन डेल्टा पी इज स्मॉलेस्ट. दिस मीन्स द अपोजिंग फोर्स पी एक्सटर्नल must be infinitesimally smaller than the driving force. याचा अर्थ काय, अपोज करणारा फोर्स कसा असेल, व्हेरी व्हेरी स्मॉल, इन्फिनिटेसिमली स्मॉलर दॅन द ड्रायव्हिंग फोर्स. द वर्क डन डब्ल्यू विल बी मॅक्सिमम व्हॅन डेल्टा पी इज स्मॉलेस्ट. दिस मीन्स द अपोजिंग फोर्स W, opposing force P external, opposing force P external must be infinitesimally smaller than the driving force P for the work to be मॅक्सिमम. वर्क डन मॅक्सिमम होण्यासाठी अपोजिंग फोर्स हा स्मॉलर असला पाहिजे. कसा, इन्फिनिटेसिमल स्मॉलर, कोणापेक्षा, ड्रायव्हिंग फोर्सपेक्षा. त्यावेळेस वर्क डन कसं येईल, मॅक्सिमम. दिस इज रिक्वायर्ड फॉर द प्रोसेस टू बी रिव्हर्सिबल. आणि कशासाठी, याची गरज कशासाठी असते, प्रोसेस रिव्हर्सिबल होण्यासाठी. इट इज, this is required for the process to be reversible. The maximum work is obtained from the change which is thermodynamically reversible. This is the concept of maximum work. Okay, बघा आता पुढे दिलेलं आहे, डिराइव द एक्सप्रेशन फॉर द मॅक्सिमम वर्क. आधी आपण पहिलं डेरिव्हेशन कुठलं पाहिलं, डब्ल्यू इज इक्वल टू मायनस पी एक्सटर्नल डेल्टा व्ही. डब्ल्यू इज इक्वल टू, हे पहिलं इक्वेशन पाहिलं, ते हा, हे इक्वेशन फॉर्म्युला हा लक्षात ठेवा. प्रॉब्लेम सॉल्व करण्यासाठी हा फॉर्म्युला आहे. आणि हे कन्वर्जन लक्षात ठेवा. कुठले कन्वर्जन, हे वरचे कन्वर्जन जे विचारले, सॉरी, हे वरचे कन्वर्जन जे आहेत, हे युनिट जे आहेत एनर्जी आणि वर्कचे, ते लक्षात ठेवा. पहिला फॉर्म्युला कुठला, डब्ल्यू इज इक्वल टू मायनस पी एक्सटर्नल डेल्टा बी. दुसरा फॉर्म्युला आता त्याचा आपण उद्या बघणार आहोत, डिराइव द एक्सप्रेशन फॉर मॅक्सिमम वर्क. मॅक्सिमम वर्कचं एक्सप्रेशन. ओके, तो सुद्धा डेरिव्हेशन इम्पॉर्टंट आहे. एक्सप्लेनेशन आधी आणि डायग्रॅमॅटिक रिप्रेझेंटेशन आहे, ते बघायचं. ओके, थँक्यू.